स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी भारतीय जनता पार्टी वाढवली, घराघरामध्ये पोहोचली आणि अखेरच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्येच राहिले. संजय राऊत, तुम्ही मात्र खासदारकी मिळवण्यासाठी काँग्रेसमध्ये जाणार आहात. राहुल गांधींसोबत तुमच्या किती बैठका झाल्या? येणाऱ्या काळामध्ये जेव्हा खासदारकी संपेल तेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहात. आणि नेत्यांचा अपमान करणं ही उभाटा गटाची परंपरा आहे. तुम्हाला आठवत नसेल तर मनोहर जोशी यांचा शिवतीर्थावर अपमान कोणी केला होता? मनोहर जोशींच्या विरोधामध्ये तुम्ही शिवतीर्थावर काय काय शब्द वापरले? मनोहर जोशींचा अपमान करून त्यांना स्टेजवरून खाली उतरवणारे जनाब संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुम्ही होतात. त्यामुळे नेत्यांच्या सन्मानाबद्दल संजय राऊत बोलू नये. आज गोपीनाथजी मुंडे हयात नाहीत आणि त्यांचा अपमान करण्याचं काम हे दुर्दैवानं काँग्रेसचे नेते आणि संजय राऊत तुम्ही करतायत. परंतु आपण उभाटा गटामध्ये किती लोकांचा कसा अपमान केला याचा एकदा इतिहास आठवा. तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं टेलिप्रॉम्प्टर बंद आहे का सुरू आहे हे शोधण्यापेक्षा संजय राऊत आपला पक्ष बंद झालाय, त्या पक्षाला कुलूप लागलंय त्याकडे बघा. आणि कुणाचे पाय लटपटतात आणि कुणाला उभं राहण्यासाठी 2-2 माणसांची गरज लागते. फटाक्याचा आवाज आल्यानंतर कोण गडबडतं हे महाराष्ट्रातल्या जनतेनं माहिती आहे. आधी आपल्या मालकाकडे बघा. आपल्या मालकाला उभं राहता येत नाही, त्यासाठी 2-2 माणसं लागतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज देखील देशाला संबोधित करतात. देशातील तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत आहे. काल 15 ऑगस्टच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशाला संबोधित केलं. लाखो लोकांनी, करोडो लोकांनी नरेंद्र मोदीजींकडनं प्रेरणा घेतली. संजय राऊत, तुमच्याकडनं आणि तुमच्या मालकांकडनं काय प्रेरणा घ्यायची? फेसबुक लाईव्ह करा, कोमट पाणी प्या आणि हात थरथर कापा आणि टोमणे मारा, एवढंच तुम्हाला जमतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी टोमणे मारत नाहीत तर प्रेरणा देतात. तुमचा पक्ष लटपटत चाललाय, तुमच्या पक्षाचं कुलूप लागलंय, त्याच्याकडे लक्ष द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देश चालवण्यासाठी समर्थ आहेत. नाशिकचे चंपतराय कोण आहेत हे सांगण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा जनाब संजय राऊत, उभाटा गट संपवण्याची सुपारी घेणारे संपतराव राऊत म्हणजे संजय राऊत आहेत. तुम्ही उभाटा गटाला कायमचं संपवण्याची सुपारी घेतली. उभाटा गट संपवून टाकूनच तुम्ही शांत बसणार आहात. त्यामुळे तुमचं नवं नामकरण हे संपतराव राऊत आहे. गिरीश महाजन यांची देशभक्ती काय आहे ते त्यांना माहिती आहे. गिरीश महाजन हे अतिशय चांगल्या पद्धतीनं जनतेचं प्रतिनिधित्व करतायत म्हणून 7 वेळेला गिरीश महाजन निवडून आलेले आहेत. संजय राऊत, तुम्हाला अद्याप एकदाही जनतेनं निवडून दिलं नाही. एवढंच काय, तुमच्या भांडूपमध्ये तुम्ही ज्या भागामध्ये राहतात तिथं देखील तुम्हाला तुमचा उभाटा गटाचा नगरसेवक निवडून आणता आला नाही. तिथं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे. त्यामुळं आपला पक्ष संपवणारे संपत राऊत म्हणजे जनाब संजय राऊत आहेत. गिरीश महाजनावर तुम्ही टीका करू नका. काल सोनिया गांधी यांनी संपूर्ण वंदे मातरमला विरोध केला. त्याच्यानंतर त्याचं समर्थन करण्यासाठी जनाब संजय राऊत पुढे आले. संजय राऊत फक्त दाढ्यांची मतं मिळवायची, अल्पसंख्याकाची मतं मिळवायची म्हणून तुमचा वंदे मातरमला विरोध आहे. या देशामध्ये वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम म्हणत अनेक क्रांतिवीर वंदे मातरमची घोषणा करून फासावर चढले. परंतु तुम्ही वंदे मातरमला विरोध करतायत. या संपूर्ण वंदे मातरमला तुमचा विरोध काय? तर काही दाढ्यांची मतं, काही अल्पसंख्याक लोकांची मतं संपूर्ण वंदे मातरम म्हटल्यानंतर आपल्याला मिळणार नाहीत या भीतीपोटी काँग्रेस, उभाटा गट, संजय राऊत संपूर्ण वंदे मातरमला विरोध करतायत. परंतु या संपूर्ण वंदे मातरमचं समर्थन देशातील 140 कोटी जनता करते. संसदेमध्ये संपूर्ण वंदे मातरमचा कायदा झालाय आणि आता जो कोणी संपूर्ण वंदे मातरमला विरोध करेल त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होणार आहे. संजय राऊत, तुम्ही वंदे मातरमचा अपमान केला, तुम्ही वंदे मातरमचा विरोध केला तर तुम्हाला या देशातील जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल. हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. डॉक्टर आणि वकील अंधभक्त आहेत अशी टीका जनाब संजय राऊत करतायत. परंतु संजय राऊत, तुमचा तर डॉक्टरांवर विश्वास नाहीये, कारण तुम्ही कंपाऊंडर कडनं औषध घेता, कंपाऊंडर कडनं गोळ्या घेता आणि कंपाऊंडर कडनं औषध आणि गोळ्या घेत असल्यामुळेच तुमची अवस्था ही मनोरुग्णासारखी झालेली आहे.
या देशातील डॉक्टर, वकील, इंजिनियर, उच्च शिक्षित आणि सर्वसामान्य नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत आहेत. तुम्ही त्यांना अंधभक्त म्हणून टीका करा, परंतु तुमच्यासारखं इटलीचं गुलाम असण्यापेक्षा आपल्या देशातील नेतृत्वाचं भक्त असणं कधीही चांगलं आहे. तुम्ही मात्र इटलीचे गुलाम म्हणून काम करतायत आणि इटलीची गुलामगिरी करणाऱ्यांनी डॉक्टरांवर टीका करू नये, वकिलांवर टीका करू नये, देशातल्या नागरिकांवर टीका करू नये. संजय राऊत, तुम्ही कंपाऊंडर कडनं औषध घेता म्हणून तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय. जरा एकदा चांगल्या डॉक्टरांना दाखवा, ते कदाचित तुमच्यावर उपचार करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना संपूर्ण वंदे मातरम येतं, परंतु आपल्या उद्धवजी ठाकरे यांना रामरक्षा देखील म्हणता येत नाही. पुस्तकामध्ये बघून उद्धवजी ठाकरे रामरक्षेचे 2 श्लोक म्हणू शकत नाहीत. संजय राऊत, आधी उद्धवजी ठाकरे यांना रामरक्षेचे 2 श्लोक म्हणायला सांगा. आणि संजय राऊत, मी तुम्हाला आव्हान देतो, तुम्ही पुस्तकामध्ये बघून देखील संपूर्ण वंदे मातरम म्हणू शकत नाहीत आणि तुम्ही वंदे मातरमच्या गप्पा मारताय. हे वंदे मातरम आपल्या भारताच्या अस्मितेचं प्रतीक आहे. त्याला राष्ट्रगीताचा दर्जा मिळालाय. असं असताना फक्त आपली खुर्ची वाचवायची आणि काही मतं मिळायची यासाठी तुम्ही संपूर्ण वंदे मातरमला विरोध करतायत. तुम्ही संपूर्ण वंदे मातरमला विरोध करून संपूर्ण भारत मातेचा अपमान करताय. संजय राऊत, आधी उद्धवजी ठाकरेंना 4 ओळीच्या रामरक्षा म्हणायला सांगा. संपूर्ण वंदे मातरम आदित्य ठाकरेंना येतं का? आदित्य ठाकरे वंदे मातरमची 2 कडवी देखील म्हणू शकत नाहीत. हे वास्तव आहेत आणि तुम्हाला देखील पुस्तकामध्ये बघून वंदे मातरम म्हणता येणार नाही. जनाब संजय राऊत, तुम्ही मूर्खाच्या नंदनवनामध्ये राहतात आणि हे मूर्खाचं नंदनवन म्हणजे इंडी आघाडी, काँग्रेस आणि उभाटा गट आहे. आणि या मूर्खाचे शिरोमणी कोण आहेत? तर जनाब संजय राऊत तुम्ही आहात. संसदेमध्ये अंधभक्त, इडियट असे शब्द वापरणं चुकीचं आहे, परंतु ज्या पद्धतीनं इटलीचे इडियट कोण आहेत या देशाला माहिती आहे. त्यामुळे संजय राऊत, तुम्ही स्वतः इंडी आघाडीमध्ये आहात आणि इंडी आघाडीमध्ये मूर्खाचं नंदनवन आहे आणि या मूर्खाच्या नंदनवनाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न दुर्दैवानं राहुल गांधी करतात आणि त्यांची चाकरी करण्याचं काम संजय राऊत तुमच्याकडनं सुरू आहे. तुम्ही या मूर्खांचे शिरोमणी आहात हे महाराष्ट्रानं ओळखले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.